तर आज होती नागपंचमी आणि आमच्याकडे बनलेल्या ह्या पारंपरिक अशा मालवणी पद्धतीतील मऊ लुसलुशीत अशा पातोळ्या. तर चला बघूया आम्ही कशा बनवल्या. तर इथे 2 पेले पाणी घ्यायचं, सोबतच थोडंसं मीठ आणि इथे 1.5 किसलेली गावठी काकडी घातली. सोबतच ह्याच्यामध्ये मी 3 टेबलस्पून आंब्याचा पल्प घातला आणि ह्याला चांगलं मिक्स करून ह्याला छानशी अशी उकळी आणायची. उकळी आली की ह्याच्यामध्ये जाणार 2 पेले तांदळाचं पीठ, म्हणजे जेवढं पाणी तेवढंच पीठ. ह्याला मिक्स करायचं, 5 मिनिटं झाकण ठेवायचं आणि उकड आपली तयार. आता आपण बनवूया आतलं सारण. तर इथे मी 2 टेबलस्पून तूप घेतलंय, सोबतच 1.5 पेला गूळ आणि 1 मोठा खवलेला ओला नारळ. ह्याला चांगलं मिक्स करायचंय. इथे मी गावठी गूळ वापरलंय, म्हणजेच काळं गूळ. ह्याला मिक्स केल्यावरती आता ह्याच्यामध्ये घालायचं वेलची पावडर आणि सारण थोडं सुकवून घ्यायचं. आता हे आपलं आतलं सारण तयार आहे. उकड एका ताटात काढून घ्यायची आणि त्याला चांगली अशी मळून घ्यायची. लागल्यास हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि मळून घ्यायचं, जेणेकरून मऊ अशी आपली ही उकड मळून होते. तर अशा प्रकारे ही उकड आपली मळून तयार आहे. ही आहेत हळदीची पानं. आता ही मोठी आहे, तर आम्ही काय करतो, ह्याचे असे 3 तुकडे करतो. आता ह्याला थोडंसं तूप लावायचं आणि लिंबा एवढा छोटासा गोळा घ्यायचा आणि असं सगळीकडनं थापून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपण ह्याला थापून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये आपण घालणार तयार सारण. सारण सगळीकडे असं पसरवून घ्यायचं. जास्त पण नाही भरायचं, नाहीतर ते दुमडल्यावरती बाहेर येतं. प्रमाणातच सारण भरायचं आणि असं दोन्ही बाजूनी दुमडून घ्यायचं. अशा प्रकारे तयार आहे आपली पातोळी. अशाच प्रकारे आपण बाकीचेही तयार करू. जसं पानाचा आकार असेल तसं गोळा घ्यायचा. मोठं पान असेल तर मोठा गोळा, छोटा असेल तर छोटा. आणि मग सेम प्रोसिजर रिपीट करत जाईल. तर अशा प्रकारे आपल्या ह्या सगळ्या पातोळ्या तयार झाल्या. आता एकीकडे ना मी इथे टोपामध्ये पाणी ठेवलंय. त्याच्यावरती ठेवायची चाळणी आणि आपण जसं मोदकाला उकळी काढतो तशीच पातोळ्याची काढायची. म्हणजे जवळजवळ 10 ते 15 मिनिटं याला हाय टू मीडियम फ्लेमवर ठेवून द्यायचं. आणि मग तयार होतात आपल्या पारंपरिक अशा पातोळ्या. आणि हो, तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.